आपल्या सर्वांचं स्वागत आहे अप्पूज ॲडव्हान्स मॉम या यूट्यूब चॅनलवर। आई म्हणून तुम्ही स्वतःला बाळाला दात येण्याची लक्षणे माहिती करून घ्यायला हवी, जेणेकरून तुम्ही बाळाची योग्य ती काळजी घेऊ शकाल। या व्हिडिओमधून दात येतानाची लक्षणे कोणती असतात ते आपण बघणार आहोत, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नंबर 1चे लक्षण आहे लाल गाळणे। बाळाच्या तोंडातून कधी-कधी अचानक लाळ येऊ लागते। बाळ सतत तोंडात हात घालून लाळ काढत असेल तर अशा वेळी बाळाला दात येत आहे असे समजावे। नंबर 2चे लक्षण आहे हिरड्यामधून दात येताना दिसू लागणे। हिरड्यांच्या वर असे पांढरट मास दिसू लागते, हे दात येण्याचे चांगले लक्षण आहे। तिसरे लक्षण आहे सुजलेल्या हिरड्या। जर हिरड्या लाल झालेल्या असेल असे समजावे की बाळाचे दात येत आहे। चौथे लक्षण आहे वेदना। दात येत असताना हिरड्या भेदून बाहेर येत असतात, त्यामुळे बाळाला वेदना होतात आणि बाळ रडायला लागते। पाचवं लक्षण आहे झोपेत बिघाड। दात येत असताना बाळाला वेदना होतात, त्यामुळे बाळाला अस्वस्थ वाटू लागते आणि बाळाची झोप बिघडते। सहावे लक्षण आहे चावण्यास तयार। जेव्हा बाळाला दात येऊ लागतात तेव्हा बाळ हातात जी वस्तू येईल ती तोंडात घालते आणि कोणत्याही वस्तू चावू लागते। सातवे लक्षण आहे खाण्याचे प्रश्न। दात येताना बाळाला वेदना होतात, म्हणून बाळ खाण्यास नकार देते। आठवे लक्षण आहे कान ओढणे। बऱ्याचदा कान ओढणे हे कानदुखीचे कारण असू शकते, पण कधी कधी ते दात येतानाचं लक्षण सुद्धा असू शकते। चौथे लक्षण आहे रॅशेस। दात येताना बाळ लाळ गाळते, ही लाळ गालाला पण लागते, त्यामुळे बाळाच्या गालावर रॅशेस येतात। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब अँड शेअर.